आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न अखेर महानगरपालिकेच्या विशेष महासभेत चांगलाच गाजला। शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। याच मुद्द्यावर नगरसेवक समाधान देवरे यांनी विशेष महासभेत आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला। नागरिकांना होणारा हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा लागणार आणि खड्ड्यांचा प्रश्न नेमका कधी सुटणार असा थेट सवाल त्यांनी महापौर, आयुक्त तसेच उपमहापौरांना केला। करण्यासाठी मला बोलायचं होतं, सगळ्या विषयावर बोलले, परंतु सन्माननीय महापौर, सन्माननीय उपमहापौर, आयुक्त मॅडम, तुम्ही काल 1300 कोटी रुपयांचं डॉक्युमेंट मंजुरीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। त्याचं अभिनंदन करण्यासाठी ही चळवळ होती, खरोखर नाशिककरांसाठी तुमच्या मनात सुद्धा काहीतरी करण्याची इच्छा आहे। तसेच आमच्या सातपूर भागामध्ये MIDC एरिया आहे आणि आपल्या निमा आणि आयमा मधून सगळ्यात जास्त आपल्याला निधी उपलब्ध होतो आणि त्या निमा आणि आयमाच्या अध्यक्षांनी विनंती केली होती की आपले माननीय गृहमंत्री व आयुक्त मॅडम व महापौरांनी आमच्या MIDC मध्ये दौरा केला पाहिजे। गेल्या 20 ते 25 वर्षापासून त्या MIDC मधले रस्ते, ड्रेनेज, स्ट्रॉंग वॉटर कुठलेही नाही आणि त्यांच्या मागणीला मान देऊन आपले मुख्यमंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी 5 तास महापौर, आयुक्त मॅडम यांनी प्रत्येक MIDC मध्ये, सातपूर आणि अंबड MIDC मध्ये दौरा केला आणि त्यांना आश्वासित केले की या कुंभमेळ्यामध्ये आपल्या MIDC मध्ये जे काही रोड असतील त्याच्यासाठी MIDC कडनं, महापालिकेकडनं किंवा कुंभमेळ्याच्या निधीवरनं आपण त्या MIDC मध्ये जर का काही निधी उपलब्ध करून दिला मॅडम, तर आपल्या जे काही रोजगार आहे आपल्या कामगारांसाठी चांगले रोजगार आणि नवीन MIDC येतील, म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठी विनंती करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात खड्ड्यानं बोललं, परंतु खड्ड्यांसाठी एकच विनंती करतो मॅडम, वैयक्तिक असेल, इंजिनियर असेल किंवा ड्रेनेज किंवा पाणी पुरवठा असेल, यांनी फक्त एकच नियम पाळला की 90% कॉम्प्रेशन जोपर्यंत होत नाही त्याची, तोपर्यंत जर का त्यांनी 6-8 इंचाचे जर थर लावून जर का रोलिंग केलं त्याच्यावर, तर आता एवढे खड्डे पडले नसते। कॉन्ट्रॅक्टरला घाई केली आपण आणि आमच्या अमृत बारदान फाटा जो काही अण्णांचा प्रत्येक महासभेत विषय असतो नाही, तो 36 मीटरचा अण्णा त्या रस्त्यावर जे काही आपण त्याच्याकडनं WBM करून घेतलं होतं, कॉम्प्रेशन करून घेतलं आणि तो तेच रस्ता आता खोदू राहिला मॅडम। म्हणजे अशोकनगरचे रहिवासी आम्हाला म्हणतात की हे डबल काम का चालू आहे। जर एकाच वेळेस जर हे काम झालं असतं तर आपल्या नागरिकांना त्रास कमी झाला असता। त्या कॉन्ट्रॅक्टरला एक आता सध्या थोडंसं काम थांबवायला लावा, कारण त्र्यंबक रोडला, विनायक सर्कल थोडे पार्कला रस्ता नाही आणि उभा पण रस्ता जर तोडला तर जाण्या येण्यासाठी फार अडचण होते मॅडम, म्हणून तेवढी काळजी घ्यावी। त्याच पद्धतीने आज तो विषय नसला तरी सुद्धा तुम्ही जो काही कॉलनी रोड साठी निधी आणणार आहे, त्या निधी आणल्यानंतर त्या रस्त्याचा जो काही DPR आपण तयार करणार त्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं, आम्ही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं ओव्हरहेड कॉन्ट्रॅक्टर सुद्धा त्या कामामध्ये धरला गेला पाहिजे, कारण एकदा रस्ते झाले की तो ओव्हरहेड कॉन्ट्रॅक्टरमुळे जे काही आपले नागरिक इलेक्ट्रिकल पासून कोणाला सुटका नाही, रस्त्याचा खड्डा तरी कमी प्रमाणात थोडा पडल, एखाद्याचा पाय पडल, परंतु इलेक्ट्रिकलमुळे जो शॉक लागतो आणि ते ओव्हरहेड कंडक्टर आमच्या परिसरामध्ये म्हणजे नाशिकमध्ये भरपूर प्रमाणात आहे, म्हणून तो ओव्हरहेड कंडक्टर आणि जे काही युटिलिटी असतील त्या आधी कराव्या, नंतर आपल्याला कॉलनी रोड करावे, एवढी तुम्हाला विनंती करा। तसेच सातपूरसाठी मॅडम एक मी आग्रहाची तुमच्याकडनं मागणी करणार आहे की आमच्या परिसरामध्ये 15 दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता, अक्षरशः अशोकनगर मॅडमने पण दौरा केला होता, स्वतः मॅडम तुम्ही पण आले होते महापौर मॅडम, आमच्या नाशिकला पूर्ण ड्रेनेज आणि स्ट्रॉंग वॉटर एकत्र झालं आणि अक्षरशः नागरिकांच्या टॉयलेट मधलं पाणी हॉलमध्ये निघत होतं। हे जे काही एकत्रीकरण झालंय याचं कसं निवारण करता येईल मॅडम याची काळजी घ्या। आणि आमची एक मान्य आहे मॅडम, सातपूर विभागामध्ये जे इलेक्ट्रिकलची ट्रेन होती ती खराब झाली आणि ती उद्यानाला दिली गेली, आता 3 दिवसापासून बंद आहे। आमच्या उद्यान विभागाला सुद्धा एक गाडी आणि एक जेट गाडी आमच्या सातपूरला दिली मॅडम, कारण आमच्याकडे रोज होते, आता त्या रोज 3-3 घरं ठेवले गेले
ज्यावेळेस एखादा जाधव संकुल झाला त्यावेळेस 2000 लोकसंख्या होती, आता तिथं 6000 लोकसंख्या झाली. त्यावेळेस जे ड्रेनेज आणि पाण्याच्या लाईन टाकल्या गेल्या होत्या, परंतु संख्या वाढली तर पाण्याचा वापर वाढतो. ते ड्रेनेज आणि पाण्याच्या लाईन सुद्धा बदलवल्या गेल्या पाहिजे. आणि जर त्याला वेळ लागणार असेल तर आमची एक मागणी आहे मॅडम, कमीत कमी ड्रेनेज साफ करण्यासाठी जेटची गाडी जरी स्वतंत्र आमच्या सातपूरला दिली तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तेवढं काम करून घेता येईल, एवढी आमची तुम्हाला रास्त मागणी आहे. आणि तसंच आम्हाला परवाच्या दिवशी किती काही तातडीची मीटिंग घेतली होती प्रभागाची, त्यावेळेस आठवले साहेबांनी सांगितलं की जसं बिलिंग मटेरियल तसं देत जाऊ, परंतु आमचा विकसित भाग आहे, एक खेडे आहे, 2-3 खेडे आहेत आमच्या आजूबाजूला, तिथं रस्ते नाही, म्हणून बिलिंग मटेरियलची सुद्धा मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला बिलिंग मटेरियल भेटेल याची तुम्हाला विनंती करतो. व जास्तीत जास्त बिलिंग मटेरियल दिलं तर आम्ही खड्डे भरून घेऊ. लिंक रोडचा विषय आता सगळ्यांनी सांगितला मॅडम, सातपूर आणि MIDC ला जोडणारा रोड आहे आणि त्या रोडवर सुद्धा बिलिंग मटेरियल जास्तीत जास्त टाकावं लागणार आहे, म्हणून आमच्या सातपूरला बिलिंग मटेरियल जास्त प्रमाणात द्या अशी अपेक्षा करतो. व मला सकाळपासून तुमचं अभिनंदन करण्यासाठी जरी बोलण्यासाठी मला आता वेळ दिली तरी तुमचं खरोखर